Hello students, today we learn let's wait a monologue. Monologues means एकपात्री स्त्री. आपण ह्या आधी बघितलेलं हनीबीची स्टोरी म्हणजे असं कॅरेक्टर की जे स्वतःहून स्वतःची माहिती देतं. आपण त्या हनीबीच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं की हनीबी तिच्या स्वतःबद्दलची माहिती देते. तसंच आता इथे एक छोटीशी मुलगी आहे आणि ती स्वतःची तिची माहिती सांगत आहे की ती कसं घरात तिच्या काय चालू आहे, ते तिला काय वाटतं, तिचे विचार काय चाललेत ते ती आपल्याला सांगत आहे. त्याला एकपात्री संभाषण असं किंवा एकपात्री स्त्री, अ मोनोलॉग. चला बघूया. लेट्स वेट अ मोनोलॉग. When things go against their wishes, little children sometimes feel very sad and lonely. आता बघा इथे, जेव्हा लहान मुलं असतात त्यांच्याकडे असं आपण एक हे नाही दिलं, त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं, तर ते कसे होतात, कधी कधी काय फील करतात, व्हेरी सॅड आणि लोनली म्हणजे एकटेपणा. ते डोंट रिअलाइज हाऊ मच द पीपल अराउंड देम लव देम. म्हणजे त्यांना रिअलाइज नाही होत, त्यांना कळत नाही की आपल्या आजूबाजूला किती लोक आहेत जे आपल्याला प्रेम करतात. इट्स ओनली वेन दे वेट अँड थिंक प्रॉपरली दॅट दे अंडरस्टँड इट. आणि त्यांना असं समजत नाही की त्यांना ते किती व्यवस्थितपणे समजून घेऊ शकतात. लेट्स हिअर व्हॉट दिस गर्ल हॅज टू से. चला बघूया की ही मुलगी आपल्याशी काय बोलणार आहे. लेट्स सी. दिस इज द वर्स्ट डे ऑफ माय लाईफ. आता वर्स्ट डे म्हणजे वर्ड्स मीन्स वाईट दिवस. माझ्या आयुष्यातला खूप वाईट दिवस आहे. आय एम फीलिंग व्हेरी सॅड. मला कसं फील होतं आहे, व्हेरी सॅड. यू मे नॉट बिलीव इट बट आय एम द सॅडेस्ट पर्सन ऑन दिस अर्थ. म्हणजे ती काय सांगते आपल्याला की तुम्हाला विश्वास नाही होणार, नॉट बिलीव इट बट आय एम सॅडेस्ट पर्सन. म्हणजे ती सांगते पृथ्वीवरची मी सगळ्यात जास्त दुःखी व्यक्ती आहे. द रिझन इज दॅट नोबडी लव्ज मी. आणि तिला असं वाटतंय, तिचं कारण काय आहे सॅड होण्याचं, तर तिला असं वाटतं की तिला कोणीही प्रेम नाही करत, कोणीही लव्ज नाही करत. आय हॅव अ फॅमिली. आता काय सांगते ती, माझी एक फॅमिली आहे. कोण कोण आहे, मम्मी, डॅडी, ग्रॅनी अँड अ यंग सिस्टर. कोण कोण आहे, मम्मी, डॅडी, ग्रॅनी मीन्स आजी, यंग सिस्टर म्हणजे तिला एक छोटी लहान बहीण आहे. आय हॅव बीन सिटिंग हिअर बिहाइंड दिस सोफा फॉर द होल डे. आता ती काय सांगते, आय हॅव बीन सिटिंग हिअर, कुठे बसले ती, सोफ्याच्या मागे, बिहाइंड दिस सोफा फॉर द होल डे, अख्खा दिवस सोफ्याच्या मागे बसले. फॉर द लास्ट 8 hours. ऑल राईट ॲट लिस्ट अँड हार at least 10 whole minute and no one has noticed. आता ते काय बसले, सोफ्याच्या मागे बसले बघा चित्रामध्ये, आणि कोणीही तिला नोटीस नाही केलं असं तिचं म्हणणं आहे. किती मिनटं, तर 10 मिनटं होऊन गेली आणि कोणाचं लक्षच नाही आहे माझ्याकडे, कोणालाच काळजी नाही आहे माझी, असं त्या छोट्या मुलीला वाटतं आहे. आता बघा, दे आर ऑल इंटरेस्टेड ओनली इन माय सिस्टर. त्यांचं सगळं लक्ष फक्त माझ्या छोट्या बहिणीकडे आहे. इवन वेन शी क्राईज फॉर नो रिझन दे ऑल रश टू हर, पिक हर अप अँड गिव्ह हर व्हॉट एव्हर शी वॉन्ट्स. आता ही मुलगी का सॅड आहे, का तर तिची जी छोटी बहीण आहे, जेव्हा ती रडायला सुरुवात करते
ती काहीही रिझन नसताना तरी ती रडते आणि ते लोक सगळे जे आहेत पॅरेंट्स ते घरातले तिच्याकडे धावत जातात आणि तिला पटकन उचलून घेतात आणि तिला काय पाहिजे असेल ते देतात, पण माझ्याकडे लक्ष देत नाही आहेत. आता तिचं असं म्हणणं आहे की फक्त आणि फक्त ते लक्ष तिच्या छोट्या बहिणीकडे देतात. आय शुड रिअली गो अवे अँड लिव्ह इन सम इंटरेस्टिंग प्लेसेस. आता तिचं काय मत आहे की मला खरंच दुसरीकडे येतं असं वाटतं की दुसरीकडे जाऊन राहावं, कुठे बाहेर जावं आणि इंटरेस्टिंग प्लेसेसमध्ये बाहेर जाऊन तिला राहावंच वेगळं वाटतं. आय थिंक आय बिकम अ हेरमिट अँड वँडर इन द माउंटन्स अँड फॉरेस्ट. आता हर्मिट मीन्स अ पर्सन who lives alone apart from society, generally from religious reason. म्हणजे जी लोक सोसायटी आणि कुठल्याही रिलिजनपासून वेगळे राहतात, एकटे. जसं प्रकारे साधू संत वगैरे कसं आहे माउंटन आणि डोंगरात वगैरे जंगलात वगैरे जाऊन राहतात, तशा प्रकारे तिला बनायचं आहे. आय विल ईट द फ्रूट्स ऑन द ट्रीज अँड मेक फ्रेंड्स विथ बर्ड्स अँड ॲनिमल्स. आणि मी काय करीन, जंगलातली फळं जी आहेत ती खाईन, झाडावरची फळं खाईन आणि मी फ्रेंड्स बनवेन कोणाला, पक्ष्यांना आणि ॲनिमल्सना, बर्ड्स आणि ॲनिमल्सना मी माझे मित्र बनवीन. और आय कुड राईड अवे ऑन अ कॅमल अँड लिव्ह इन अ डेझर्ट. आता इथे बघा ती काय म्हणते, राईड अवे ऑन अ कॅमेल. कॅमेल मीन्स उंट. उंटावरनं तिथं जाणार आहे, उंटावर बसून प्रवास करणार आहे. कुठे जाणार आहे ती, डिझर्ट. डिझर्ट म्हणजे वाळवंट, रेगिस्तान. ती तिथे वाळवंटात जाऊन राहणार आहे. ॲट नाईट आय विल स्लीप इन अ टेंट. आणि मी रात्र झाल्यावरती टेंट बनवून टेंटमध्ये झोपणार. ऑर बेटर स्टील आय ट्रॅव्हल टू द नॉर्थ पोल अँड लिव्ह इन ॲन इग्लू मेड ऑफ आईस. किंवा मी असं मला वाटतं की मी आणखीन ट्रॅव्हल करत पुढे प्रवास करीन, नॉर्थ पोलकडे जाईन आणि तिथे काय बनवणार ती, इग्लू मेड ऑफ आईस. इग्लू कसं असतं, असं बर्फाचं जे घर असतं त्याला इग्लू म्हणतात. आय विल मेक फ्रेंड्स विथ द पोलर बेअर. आणि मी पोलर बेअरसोबत काय करणार आहे, मैत्री करणार आहे, असं या मुलीला वाटतं. आता पुढे बघूया. व्हॉट्स दॅट, समथिंग सॉफ्ट अगेन्स्ट माय बॅक. आता बघा ती बघते काय आहे, समथिंग सॉफ्ट अगेन्स्ट माय बॅक. माझ्या पाठीमागे काहीतरी सॉफ्ट सॉफ्ट आहे. ओ इट्स बेबी. आणि आता अरे हे तर बाळ आहे, बेबी आहे. व्हॉट आर यू डुईंग हिअर यू सिली. तू काय करते इथे. काय म्हणते लगेच ते बाळाला, तू काय करते इकडे. गो अवे डोंट स्माइल ॲट मी. जा इकडून, माझ्यावरती हसू नको. डोंट स्माइल ॲट मी. वाय डू यू फॉलो मी. तू माझ्या मागे मागे काय येते सारखी सारखी. टिच टिच. इज देअर नोबडी एल्स इन द हाऊस टू लुक आफ्टर यू. घरामध्ये दुसरं कोणी नाही आहे का तुझ्याकडे लक्ष देण्यासाठी. तू माझ्या मागणं सारखं सारखं का येतेस. तू जा इथून. काय सांगते ती त्या बाळाला घेऊन, माझ्या मागणं येऊ नको. डोंट कम हिअर. तू माझ्याकडे येऊ नकोस. यू मे बम्प इन टू समथिंग अँड आय विल गेट ऑल द स्कोल्डिंग. आता इथे बम्प मीन्स ती काहीही टाकून देशील, तू काहीही फेकशील आणि किंवा तुला असं उंचवटा लागेल आणि सगळेजण मला ओरडतील. स्कोल्डिंग मीन्स ओरडणे. वाय डू यू हॅव टू डू एव्हरीथिंग दॅट आय डू. कॉपी कॅट. जे मी करते आहे ते सगळं तू का करतेस. कॉपी कॅट. काय, जे काही म्हणजे समजा आता हिने काही केलं तर ते बघून ती छोटी पोरगी सुद्धा
सेम सेम करते म्हणून ती तिला कॉपी कॅट म्हणते. ओ नेवर माइंड. रिअली द पीपल इन दिस हाऊस दे शूड लुक आफ्टर हर बेटर. मग ती आता असं म्हणते ओके, म्हणजे काही काळजी नाही की घरामध्ये जे आहेत पीपल इन दिस हाऊस, जे घरातली लोक आहेत ते तुझी काळजी घेत आहेत व्यवस्थित. आय एम ग्रोन अप गर्ल नाऊ. हां, आता काय म्हणते, आय एम ग्रोन अप गर्ल नाऊ, आणि आता मी मोठी झाली आहे. आय कॅन मॅनेज ऑन माय ओन. मी माझं स्वतःचं सगळं मॅनेज करू शकते. बट व्हॉट अबाउट दिस लिटिल बेबी. पण या छोट्या बेबीचं काय? या छोट्या बेबीला कोण मॅनेज करणार? ती तर अजून छोटी आहे. माझं मी सगळं मॅनेज करते. कम बेबी लेट्स क्रॉल आउट फ्रॉम हिअर. आता ती बाळाला म्हणते, ये बाळा आपण इथनं रांगत रांगत बाहेर जाऊया. क्रॉल आउट फ्रॉम हिअर, इकडनं बाहेर जाऊया. वेन आय गो अवे आय टेक यू विथ मी. आता ती काय म्हणते, जेव्हा मी असं बाहेर फिरायला वगैरे जाईन तेव्हा मी तुला माझ्यासोबत नेईन. ऑर यू विल कीप क्राईंग फॉर मी ऑल द टाईम. आता ती काय म्हणते की जर मी बाहेर गेली निघून, म्हणजे तिला असं वाटतं की आपण इथनं निघून जायचं कुठे, ह्याला डेझर्टला, वाळवंटात जायचं आहे. पुन्हा तिला नॉर्थ पोलला जायचं आहे. मग ती म्हणते जर मी गेली निघून तर तू पूर्ण वेळ रडत राहशील. ऑल द टाईम रडत राहील ना ती. दे डोंट अँड दे वोंट इवन गेस व्हॉट द मॅटर इज विथ यू. आणि घरातलं कुणालाच काही कळणार नाही की तू कशासाठी रडते आहेस. तू तर माझ्यासाठी रडणार ना, मी जर निघून गेली तर. आय रिअली कांट गो अवे व्हेन यू आर सो स्मॉल. मी खरंच जाऊ शकत नाही कारण तू तर खूप छोटी आहेस. लेट्स वेट टिल यू आर अ लिटिल ओल्डर. मग आता लेट्स वेट, आता काय, ठीक आहे आपण वाट बघूया जोपर्यंत तू मोठी होत नाही. ओके, आय होप यू अंडरस्टँड. कसं आहे छोट्या मुलीचं हे, 10 मिनटं तिकडे लक्ष दिलं नाही म्हणून तिला असं वाटतं की ती आता ह्या जगातली सॅडेड पर्सन आहे, खूप दुःखी आहे ती, म्हणून तिला असं वाटतं कोणीच बघत नाही. मग ती बाळ छोटे छोटे तिच्या मागून येतं आणि मग ती म्हणते की आता मी नाही जाणार कुठे, मी तुझ्यावरती लक्ष ठेवते. तू मोठी झाल्यावरती मग मी जाईन. आय होप यू अंडरस्टँड. वी विल सी नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.